रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कौसजानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. 41 श्लोक झाले होते. आता पुढचे 3 श्लोक एकत्र घेणार आहे. 42, 43 आणि 44. त्याआधी श्लोक वाचतो. यामिमां पुष्पितां वाच प्रवदन्त्य विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिन कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगेश्वर्यगतिं प्रति भोगेश्वर्यप्रसक्तानां तया पहतचेतसां व्यवसायित्मिका बुद्धी समाधो न विधीयते. आता मागच्या श्लोकामध्ये 41व्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं की व्यवसायित्मिका बुद्धी आणि अव्यवसायित्मिका बुद्धी. तर आता मी हा संस्कृत शब्द न वापरता आपल्याला समजेल असा मराठी शब्द वापरतो. निश्चयात्मिका बुद्धी, अनिश्चयात्मिका बुद्धी. अजून सोपा शब्द की कन्फ्युज्ड बुद्धी आणि अनकन्फ्युज्ड कन्फर्म असे. तर जी निश्चयात्मिका बुद्धी तर सांगितली, सद्बुद्धी आहे ती गुरुमाऊलीला शरण जाईल, नाम जप वगैरे भक्तिप्रेम या मार्गाला जाईल. पण जी दुर्बुद्धी आहे, जे कन्फ्युज्ड आहेत आणि दुर्बुद्धी आहे असे लोक कुठल्या मार्गाला जातात आणि त्यांचा कसा मार्ग चुकतो आणि काय होतं हे या पुढच्या 3 श्लोकामध्ये सांगितलं आहे. आणि या 3 श्लोकाचं अजून एक वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे बरं का. इथं त्यांनी वेदाविषयी बोललेले. तर ते काय म्हणतात की असे जे दुर्बुद्धी असलेले आहेत की ते वेदातल्या वाणीला मोहित होतात. आणि वेदातली वाणी काय आहे, वेद जे आहेत तर वेदामध्ये जवळजवळ 20% भाग हा उपनिषदांचा आहे. त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान फिलॉसॉफी आली आहे आणि 80% भाग हा कर्मकांडाचा आहे. तर त्या कर्मकांडामध्ये सगळं काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये स्वर्ग नरक सूचक किंवा कामना पूर्ण करणाऱ्या ह्या असल्याच गोष्टी आहेत सगळ्या. त्यामुळं हे जे ज्यांचे डोके स्थिर नाही आहेत, बुद्धी स्थिर नाही आहे, ज्यांची दुर्बुद्धी आहे ते लोक या 80% जे तत्त्वज्ञान आहे त्याच्यामध्ये मोहित होतात आणि त्याच्याच मागं लागतात, स्वर्ग नरक करत बसतात. आणि जे 20% आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. उपनिषदाचं जे तत्त्वज्ञान आहे त्याकडे मात्र दुर्लक्षित केलं जातं. म्हणजे या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण हे आपल्याला क्लिअरली सांगतात आणि अर्जुनालाही सांगतात कृष्ण की तू या स्वर्ग नरक सूचक जे तत्त्वज्ञान हे आहे सगळं ज्ञान वेदातलं ते सोडून दे आणि फक्त जे तत्त्वज्ञान जे उपनिषदातनं आलेले सात्विक आहे ते फक्त स्वीकार. आणि परमार्थ मार्गावर चाल, अध्यात्मावर चाल आणि हे जो बाकीचा फाफट पसारा आहे तो टाकून दे. आता हे मी मनानं बोलत नाही आहे, इथं जे शब्द आहेत तेच बोलतो आहे बरं का. हे माझं वेदाविषयीचं मत नाही आहे, हे दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने बोललेलं आहे. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ बघू. या मिमाम पुष्पिताम वाच. पुष्पिताम वाच म्हणजे काय की वेदामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे स्वर्गाचं किंवा वेगवेगळ्या सकाम कर्मांचं वगैरे. तर हे चुकीचं आहे असं सांगतात. पण ते पुष्पिताम वाच म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांचं मन आकर्षित करून घेईल अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. प्रवदन्त्य विपश्चित. तर विपश्चित म्हणजे अविवेकी पुरुष. अशा पद्धतीनं ती वेदातली भाषा बोलत असतात, बडबड करत असतात. वेदवादरता पार्थ, ज्याच्यामध्ये ती वेदवादरता अशी आहे की कर्मफळालाच महत्त्व दिलेलं आहे. वेदवादरता म्हणजे कर्मफळालाच महत्त्व दिले त्या वेदामध्ये की हे काम हे स्तोत्र वाचा, हे काय म्हणतात त्याला अनुष्ठान करा मग हे फळ प्राप्त होईल, हे व्रत करा हे फळ प्राप्त होईल, ते व्रत करा म्हणजे पैसा मिळेल, हे व्रत करा हे असल्याच गोष्टी, हा यज्ञ करा म्हणजे हे मिळेल, तो यज्ञ करा हे मिळेल, ते यज्ञ कसा करायचा वगैरे वगैरे.
तर ह्याला वेदवादरता म्हणलं आहे. वेदवादरता पार्थ नान्यदस्तिनी वादिना. त्या अशा प्रकारची वेदवादरता आहे आणि याचंच ते लोक वर्णन करतात. ते लोक म्हणजे जे वेदवादरतेमध्ये मोहित झालेले ते दुर्बुद्धी लोक आहेत, ते याच गोष्टीचं कर्मफळाचंच वर्णन करतात आणि असल्या प्रकारचेच अनुष्ठानं वगैरे सांगतात. बरं, हे अर्जुनाला कृष्ण का सांगतात आत्ता? तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बोलला होता की हे जर युद्ध केलं, सगळेजण गेले की पिंड दान कोण करेल, मग ही पिंडक्रिया लुप्त होईल, मग पितर नरकात जातील, मग हे असं होईल तसं होईल. ते सगळं वेदातल्या गोष्टी बोलत होता तो. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की बाबा, वेदामध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत, सगळ्याच गोष्टीत तू अडकत बसलास तर तुझी बुद्धी ही अव्यवसायित्मिका होईल आणि तू फार कन्फ्यूज होऊन जाशील आणि तुझा मार्ग पण सुटेल. आणि हे दुर्बुद्धी आहे हे सांगायला लागले. आता त्यात काय म्हणलं आहे? कामनात्मानं स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम. कामनात्मन सगळे ज्या वेदातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या 80% भाग बरं का, वेद सगळे वाईट नाहीत, उपनिषद चांगले आहेत. तर ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा काय म्हणतात की रजतमात्मक आहे, बाकीच्या गोष्टी ह्या रजतमात्मक आहेत वेदामधल्या, आणि उपनिषद जे आहेत ते सात्विक आहेत. तर ते स्वीकारण्यासारखे आहेत. तर हे जे बाकीच्या गोष्टी आहेत 80% कर्मकांड वगैरे, तर ते कसं आहे? कामात्मानः स्वर्गपरा, म्हणजे कामनिक आहे सगळं. स्वर्गपरा म्हणजे ह्याच्यातनं फक्त स्वर्ग देणार, आणि स्वर्ग म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे, कारण स्वर्गामध्ये विषय सुखच आहे. आणि शिने पुण्य मृत्यूलोकम विशंती, ते सुद्धा एकदा संपतं आणि मनुष्य पुन्हा मृत्यूलोकात येतो. म्हणून स्वर्गाला मोठं समजलं नाही. स्वर्गामध्ये स्वर्गाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला प्रमूढ मूर्ख असं बोललं गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वर्गपरा आहेत. आणि जन्म कर्म फलप्रदान, आणि पुन्हा जन्माला देणाऱ्या, कर्मफळ देणाऱ्या ह्या अशा गोष्टी आहेत. क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीं प्रती. तर अनेक प्रकारच्या क्रिया वेदांमध्ये सांगितल्या आहेत आणि त्या सगळ्या कशा आहेत की भोगैश्वर्य गतीं प्रती, की त्याच्यातनं फक्त भोग ऐश्वर्य ह्याच गोष्टी मिळतील. आणि याच गोष्टीकडं जनरल लोक, दुर्बुद्धी लोक अट्रॅक्ट होतात. आणि याचं वर्णन करणारे सुद्धा याच गोष्टीमध्ये अडकवतात. वेगवेगळे व्रत, नियम, अनुष्ठानं, यज्ञ यागादी, पूजापाठ, तंत्रमंत्र, हे सगळा जो आहे पसारा हा अध्यात्मामध्ये आडवा येणार आहे. आणि आपण बघा, आपली गैरसमजूत अशी, आपण ह्यालाच धर्म समजतो. सण वार, पूजा विधान, ह्या सगळ्याच गोष्टीला धर्म समजतो. आणि इथं भगवद्गीता काय सांगते की हे पुष्पिताम वाचम आहे, हे काय सगळं जन्मकर्म फलप्रदाम आहे, हे भोगैश्वर्य गतीं प्रती आहे. म्हणजे हे नावं ठेवलेत भगवद्गीतेनं, म्हणजे एवढ्याच गोष्टी करणार आहे, स्वर्गपराम आहे. आणि या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणाऱ्याला भगवद्गीता काय काय बोलते? भोगैश्वर्य प्रसक्तानाम, म्हणजे कोण लोक अट्रॅक्ट होतील? ज्यांना भोगामध्येच इंटरेस्ट आहे, भोगैश्वर्य प्रसक्तानाम. आणि तया पहत चेतसाम, अशा प्रकारे ज्यांचं मन हरलेलं आहे अशी लोक. आणि व्यवसायित्मिका बुद्धी समाधो न विधीयते, आणि अशा लोकांची बुद्धी ही कधी स्थिर राहत नाही, ते दुर्बुद्धी आहेत आणि अशा लोकांना समाधान कधी मिळत नाही. म्हणजे पूर्ण श्लोकाचा असा अर्थ आहे 3 श्लोकांचा. पुन्हा एकदा क्लिअर सांगतो की आता एक एक शब्दाचा अर्थ मी सांगितला की ज्या लोकांना भोगामध्येच इंटरेस्ट आहे, विषय सुखामध्येच इंटरेस्ट आहे, अशी लोक वेदामध्ये वर्णित केलेल्या वेगवेगळ्या क्रिया आणि अनुष्ठानं, व्रत, नियम आणि त्याचं मिळणारं मनोहर फळ, त्याचं वर्णन हे ऐकून या गोष्टीकडेच ॲट्रॅक्ट होतात आणि असलेच अनुष्ठानं, कर्मकांड करत राहतात. आणि हे लोक दुर्बुद्धी आहेत आणि ह्यांची बुद्धी यामुळे स्थिर राहत नाही आणि हे अविवेकी आहेत. आणि अर्जुना, तू यांच्याकडे लक्ष देऊ नको असं कृष्ण सांगतात. म्हणून कृष्ण काय म्हणतात आता पुढच्या श्लोकामध्ये? त्रयगुणविषय वेदा नैस्त्रयगुण भव अर्जुना निर्द्वंदो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेमम आत्मवान. मग श्रीकृष्ण सांगतात, एवढं वर्णन केलं की अर्जुना तू काय कर? त्रयगुणे विषय वेदा, की हे वेद जे ते त्रिगुणात्मक आहेत, सत्व रज तम ह्या तिन्ही प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. जसं जगत त्रिगुणात्मक आहे तसं वेदसुद्धा त्रिगुणात्मक आहेत. मग त्यातलं रजतम जो भाग आहे
तो हे यज्ञ यागादिक वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. आणि उपनिषद आहेत ते सात्विक आहेत. म्हणून अर्जुनाला काय म्हणतात की नैस्त्रय गुणभव अर्जुना, तू ह्या त्रिगुणांना अवेअर करून टाक. पण ज्ञानेश्वर माऊलीने अजून एक त्याच्यामध्ये थोडे ओळीमध्ये असं लिहिलं की वेद बहुत बोलिले विविध भेद सुचविले, तरी आपण हित आपले तेची घेपे. तर वेदांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जरी असली तरी त्यातलं आपल्या जे हिताचं आहे तेवढंच घ्यावं, जे आपल्या कल्याणाचं आहे. आणि उपनिषदाआधी हे सात्विक आहेत ते तू स्वीकार, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात या श्लोकात सांगताना की त्रयगुणविषय वेदा. वेद हे त्रिगुणात्मक आहेत, तर नैस्त्रय गुणभव अर्जुना, अर्जुना तू ह्या त्रिगुणापासून लांब जा, म्हणजे वेदापासूनच लांब जा. पण वेदाचा विरोध करत नाही आहेत बरं का. नाही तर भगवद्गीता वेदाच्या विरुद्ध आहे असा अर्थ नाही आहे याचा. वेदामध्ये जो उपनिषद हा भाग आहे त्या तत्त्वज्ञानावरच भगवद्गीता आधारित आहे. आणि त्याचंच सार म्हणजे भगवद्गीता आहे. कारण भगवद्गीता सांगणारे जे कृष्ण आहेत त्यांच्याच पासून वेद निर्माण आहेत. तेच वेद प्रतिपाद्य भगवंत आहेत. पण ज्याच्यामध्ये सकामता आहे, ज्याच्यामध्ये कर्मफळाला महत्त्व दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे अनुष्ठान तंत्र वगैरे आहेत, या गोष्टीला श्रीकृष्ण विरोध करतात. तर निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो. तर अर्जुनाला काय म्हणतात, तू निर्द्वंद्व हो. निर्द्वंद्व म्हणजे मगाशी जे सम सांगितलं, सुखदुःखे समे कर्त्वा लाभा लाभो जया जोय, त्याला निर्द्वंद्व होणं म्हणतात. म्हणजे ड्युएल माइंडमध्ये राहू नको, निर्द्वंद्व हो. कन्फ्युजन काहीच मनामध्ये ठेवू नको, मला हेच करायचं आहे, मला हेच पाहिजे, भगवत प्राप्तीच करायची आहे आणि याच मार्गाला जायचं. निर्द्वंद्व हो. नित्य सत्वस्थो. तर नित्य सत्वगुणामध्ये स्थिर हो. आणि निर्योगक्षेमम आत्मवान, हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत बरं का. थोडा व्हिडिओ मोठा होतो आहे कारण हे श्लोकच तसे आहेत, अर्धवट श्लोक सोडून पुढे जाता येत नाही, म्हणून मला हा पूर्ण करावा लागेल विषय. निर्योगक्षेमम आत्मवान. निर्योगक्षेमम, योग आणि क्षेम म्हणजे काय माहिती का. योग या शब्दाचा अर्थ आहे अप्राप्य वस्तू प्राप्त करून देणे, योग. आणि क्षेम म्हणजे ज्या वस्तू आपल्याकडे आहेत त्याचा सांभाळ करणे, ह्याला म्हणतात योगक्षेम. मग प्रपंचामध्ये आपल्याला जी चिंता असते ती योगक्षेमाची असते की मला हे मिळेल का किंवा मिळावं, हे योगाची चिंता. आणि क्षेम हे माझ्याकडे ऑलरेडी आहे तर ते हात न जाऊ नये, हे सुख आहे ते सुख आहे, चार गोष्टी असतात आपल्यापाशी. मग योगक्षेम, मग माणसाला प्रपंचामध्ये सतत योगक्षेमाची चिंता असते. मग योगक्षेम व्यवस्थित चालला की माणूस आनंदात असतो. तर अर्जुनाला ते काय म्हणतात, निर्योगक्षेम, म्हणजे योगक्षेमाची चिंता करू नकोस. काय मिळायचं आहे ह्याचाही विचार करू नकोस, आणि जे मिळाले ते टिकेल का नाही, राहील की जाईल ह्याचाही विचार करू नको. निर्योगक्षेम. वाहू हा संसार देवापायी. कृष्ण चरणावरच किंवा गुरुमाऊलीच्या चरणावरच हा संसार वाहून टाकू. वाहून टाकू म्हणजे सोडून देऊ, पाणी जसं सोडतात तसं. वाहू हा संसार देवाबाई. निर्योगक्षेम म्हणजे आम्ही योगक्षेमाचीच चिंता सोडली. आता ही चिंता सोडल्यावर मग आमचं कसं होईल ते पुढच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये येणार आहे की योगक्षेमम वहाम्यहम म्हणून, ते पुढे येणार आहे. पण सध्या अर्जुनाला काय सांगतात की निर्योगक्षेमम. तर तू तुझी चिंता करू नको, योगाची आणि क्षेमाची चिंता करू नको. आणि कसा हो, आत्मवान. तर आत्मवान या दोन अर्थाचे शब्दाचे दोन अर्थ होतात. आत्मवान म्हणजे आत्म या शब्दाचा दोन प्रकारे अर्थ होते. आत्म म्हणजे आत्मा आणि दुसरं आत्म म्हणजे अंतःकरण असं सुद्धा होतं. तर स्वतःचा अंतःकरणाला जिंकलेला असा हो. किंवा आत्म म्हणजे जे आत्मतत्व आहे तुझं, सच्चिदानंद घन परमात्मा आहे, त्याच्यामध्ये स्थिर हो, त्याच्याशी एकरूप राहा, त्याच्यामध्ये मस्त राहा, त्याच्या प्रेमामध्ये आनंदात राहा. आणि निर्योगक्षेमम हो, की योगक्षेमाची चिंता करू नको आणि आत्मवान हो. मग मी आत्मवान ह्या शब्दाचा असाच अर्थ घेईन की जो सच्चिदानंद घन परमात्मा आहे तुझ्या हृदयामध्ये, हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, काय भ्रांतासी कामू विषयावरी. मग आनंदाचा ठेवा
आनंदाचं जे भांडार आहे आपल्या हृदयामध्ये, आनंदकंद आहे, त्याच्याशी एकरूप होणे म्हणजे आत्मवान होणे. आणि असा आत्मवान होऊन निर्योगक्षेमम हो. हां, मग कुठल्याच गोष्टीची इच्छा करू नको. मग हे वेदातल्या बाकीचे अनुष्ठान, यज्ञ, यागादिक ह्याची तुला गरजच नाही. हां, मग खरा यज्ञ काय असतो, खरं अनुष्ठान काय असतं, खरं अध्यात्म काय असतं, ते पुढं भगवद्गीतेमध्ये सांगितलं जाईल. म्हणजे ही भगवद्गीतेनं आपली लेवल सेट केली आता या तत्त्वज्ञानामध्ये. म्हणजे श्रीकृष्णानं सुखदुःखे समे कर्त्वा लाभालाभो जयाजय या श्लोकापासून सेकंड गिअर टाकला तत्त्वज्ञानाचा. आता कोणी म्हणाल असं कसं असेल की पहिला श्लोक कमी प्रतीचा आहे, दुसरा श्लोक जास्त भारी प्रतीचा आहे. तर हे एव्हिडन्सनं सांगता येतं. तर आता बघा, सुखदुःखे समे कर्त्वाच्या आधीचा श्लोक काय होता, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. म्हणजे ह्याच्यात काय सांगितलं की बाबा तुला स्वर्ग मिळेल वगैरे असं बोललेलं आहे. हां, आणि या श्लोकात काय म्हणतात, पुष्पिताम वाचम स्वर्गपरा. स्वर्गपरा जे लोक आहेत त्यांना नावं ठेवले. हां, म्हणजे त्या ठिकाणी स्वर्ग मिळेल म्हणून त्याला प्रलोभन द्यायचा प्रयत्न केला अर्जुनाला त्या श्लोकामध्ये. आणि पुढच्या श्लोकामध्ये अरे स्वर्गपरा होणे म्हणजे अविवेकी आहे, तू अपहत चेतसा आहेस वगैरे हे बोललं. हां, मग स्वर्ग ही साधारण गोष्ट आहे, ह्याच्यात जास्त तू अडकू नको हे पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलं. आधीच्या श्लोकांमध्ये तर सांगितलं बघ तुझी किती मजा आहे की तुला दोन्ही हातो मे लड्डू वगैरे, हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम म्हणलं. तर भगवद्गीतेने काय केलं, ते बिगिनर लेवलचं तत्त्वज्ञान आहे म्हणून स्वर्गाचं कौतुक करून सांगितलं. पण नंतर त्याला सांगतात की स्वर्गपरा. आणि इथं तर आता तत्त्वज्ञान एवढ्या डीपमध्ये गेलं की निर्योगक्षेमम आत्मवान. आता ते म्हणायला लागले तू निर्योगक्षेमम आत्मवान. म्हणून हे भगवद्गीतेचे जे अध्याय आहेत ना, ते पायऱ्या जशा असतात एक 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 चढत्या, तसे चढते पायऱ्याचे एक 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 अध्याय, एक एक श्लोक वरवर आहेत. पण असं नाही आहे बरं का की कुठेतरी खालच्या पायरीला तत्त्वज्ञान वीक आहे किंवा अपूर्ण आहे असा अर्थ नाही आहे. प्रत्येक पायरीचं तत्त्वज्ञान पूर्णत्वालाच आहे आणि तिथं त्यांनी टचसुद्धा केलं आहे. मी तुम्हाला प्रत्येक त्या ठिकाणी श्लोकावर सांगेन की या ठिकाणी कसा पूर्णत्वाला टच केला आहे. तर या पद्धतीनं निर्योगक्षेमम आत्मवान असं म्हणून हा 45वा श्लोक संपतो. हां, कृष्णार्पणमस्तु.